नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील चांदोली तालुक्यातील भुईखेड म्हणजे संत बेंडोजी बाबा यांच्या नगरीमध्ये. आणि यांच्या नगरीमध्ये आलो असता याच नगरीमध्ये संत बेंडोजी बाबा विद्यालय आहे आणि त्या विद्यालयात आज एक सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरू आहे. आणि विशेषतः म्हणजे ज्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे ते म्हणजे श्री SB सोळंके सर यांचा आज या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम पार पडला आहे. आणि मग त्यांचा निरोप समारंभ पण आज झालेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचावाला आज वाढदिवस सुद्धा आहे. आणि वाढदिवस असताना एकाच दिवशी त्यांना निरोप समारंभ पण देण्यात आला, दुसऱ्या वेळेस त्यांचा वाढदिवस पण आहे. तर अशाच वेळेस आपल्यासोबत तर प्रथम तुम्हाला MB न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्राद्वारे प्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या आणि तुम्हाला निरोप समारंभाच्या हार्दिक शुभेच्छा. सर काय सांगाल सर, कसं वाटलं तुम्हाला, कसा गेला तुमचा कार्यकाळ या विद्यालयामध्ये आणि केव्हा लागली तुम्ही? मी 6/10/1992 ला श्री बेंडोजी बाबा विद्यालय कनिष्ठ माध्यमिक HSC व्होकेशनल कोर्स भुईखेड येथे जॉईन झालो शिक्षक म्हणून. आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी हा माझा विषय होता. आणि 1992 ते आज 31 ऑगस्ट 2024पर्यंत मी सलग 32 वर्ष या शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा दिलेली आहे. आणि या कालावधीत मला शाळेने, विद्यार्थ्यांनी, गावातील पालकांनी सर्वांनी व्यवस्थितपणे सहकार्य केलं, माझ्या स्टाफने व्यवस्थितपणे सहकार्य केलं. त्याच्यामुळे माझा कार्यकाळ हा यशस्वी राहिला. असं किती वर्ष सर सेवा दिली तुम्ही ह्या हायस्कूल? जवळपास मी 32 वर्ष या कॉलेजमध्ये सेवा दिलेली आहे. काय वाटून झालं तुम्हाला या बेंडोजी बाबा विद्यालयामध्ये तुम्ही एवढे दिवस या ठिकाणी काम केलं? ही डॉक्टर पंजाबराव उपाखे भाऊसाहेब देशमुख यांनी स्थापन केलेली संस्था आहे. एक त्या संस्थेत मला शिक्षक म्हणून काम करण्याची जी संधी मिळाली ते माझं एक मी पुण्य समजतो, भाग्य समजतो. आणि या संस्थेमध्ये जो कोणते कर्मचारी काम करत असेल एक कुठल्याही पदावर, तर ते त्याचं अहोभाग्य आहे असं मला वाटते. आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपलं जे कर्तृत्व आहे, जे कार्य आहे ते जर व्यवस्थितपणे पार पाडलं तर भाऊसाहेबांनाही आनंद होईल असं मला मनस्वी असं वाटते. आज तुमचं निरोप समारंभ पण आहे आणि वाढदिवस पण आहे. आणि या विद्यालयात तुम्ही असताना तुम्ही कुठल्या वर्गात शिकत होते? मी 11वी आणि 12वीला ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी थेअरी विषयी शिकवत होतो. 32 वर्ष. आणि संपूर्ण 58 वर्ष तुम्ही वयाच्या आज 98व्या वर्षी मी शासकीय नियमाप्रमाणे आज सेवानिवृत्त होत आहे. एकूण किती वर्ष नोकरी झाली या विद्यालयात? जवळपास 32 वर्ष माझी नोकरी झाली आहे. कसं वाटून झालं सर तुम्ही निरोप समारंभ आहे तुमचा? मला आज दुःखही वाटत आहे की माझे सर्व सहकारी, माझे विद्यार्थी या वातावरणापासून मी थोडा दूर जात आहे. परंतु रोजच्या कामापासून थोडी आता मला सवड मिळेल आणि माझं बाकीचं जे नातेवाईकाचं जाणं येणं असेल ते थांबलेलं आहे किंवा ते काही असेल तर ते मला त्याच्यावर थोडा वेळ मिळेल. आता थोडासा आनंदही होत आहे. आणि माझे सहकारी मला पुन्हा पुन्हा भेटतच राहतील, कारण आम्ही एकाच परिसरात राहणारे लोक आहोत. आणि आता सोशल मीडियावर हाय, हॅलो, नमस्कार वगैरे चालूच राहणार आहे. तुमचं प्रॉपर गाव कुठलं? माझं प्रॉपर गाव शिवनी रसुल्लापूर आहे, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. आणि सध्या राहणं माझं अमरावती गोपालनगरला आहे. SB सोळंके सर यांचा आज निरोप समारंभ म्हणजे या ठिकाणी असताना निरोप समारंभ पार पडला असता त्यांनी एकूण किती वर्ष सर्व्हिस दिली सर तुम्ही? जवळपास 31 वर्ष 11 महिने 32 वर्ष जवळपास 31 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे. आणि आज त्यांचा या ठिकाणी निरोप समारंभ सुद्धा पार पडलेला आहे. आणि आज मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये बेंडोजी महाराज विद्यालय भुईखेड येथे त्यांचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर बघत रहा MB न्यूज. MB न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी www.mbnews365.in वर भेट द्या. धन्यवाद. महाराज आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव उपाखे भाऊसाहेब देशमुख, छत्रपती श्री शिवाजी महाराज या सर्व महान मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आज माझा सेवापूर्ती जो सोहळा इथे आयोजित केला आहे त्यानिमित्त मंचावर उपस्थित आपल्या श्री बेंडोजी बाबा विद्यालय कनिष्ठ विद्यालय आणि HSC व्होकेशनल कोर्सचे प्राचार्य श्री अंबुलकर सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच श्री देशमुख सर पर्यवेक्षक, आता आपल्या कार्यक्रमाला उपस्थित देऊन निघून गेलेले आपले प्रवीणदादा भुईखेडकर, नंदूभाऊ काकडे, वामनरावजी क्षीरसागर, प्रभाकरराव झुनगरे फिसके, गजानराव फिसके आणि विजूभाऊ आणि माझे सर्व शिक्षक, शिक्षिका, बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी मित्रांनो, माझं जे आता काही जे
गुणगान करण्यात एवढा काही म्हणजे महान ना की असं काहीच नाही आहे. मी सर्वसामान्य तुमच्यातलाच एक आहे. फक्त तो स्वभावाचा फरक होता. माझा स्वभाव थोडासा असा होता की बा अन्याय सहन करायचा नाही. आपल्याला काही दिसत होतं तर तिथूनच बिलकुल ते पुढचा विचार नाही करायचा. व्यवस्थितपणा आपणही राहायचं. व्यवस्थितपणा समोरच्यानी ठेवला तरच त्याचा मान ठेवायचा, नाही तर तिथं दोन शब्द बोलून द्यायचे, मोकळं होऊन जातं. उद्याचं उद्या पचबुस काय तो. तर त्याच्यामुळे ते हळूहळू ते घडत गेलो. आणि सांगायचं म्हणजे माझं आजचा माझा वाढदिवस आहे. 31/8/1966 जन्म. त्यानंतर मी 82मध्ये 10वी झालो दाबापूर, तिथे बाबुळगावमध्ये ते गाव आहे. त्यानंतर 12वी VME अमरावती येथे. त्यानंतर BE बडनेरा प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट इथे केलं. तर 1989ला मी BE झालो. 90ला मी मुंबईला गेलो, कारण इथं काही जॉब वगैरे तर काही नव्हतं. तर वडील म्हणजे मग काय इथं म्हणजे बेकार होऊन जायचं म्हणे, तर तू आता कुठंतरी पाय मिळस होईल. तर मुंबईला गेलो. मिल्टन प्लास्टिक्स म्हणून कंपनी आहे जे आता थर्मोवेअरमध्ये आहे. तिथं 1990 मार्चमध्ये गेलो होतो मी. महालक्ष्मीसाठी इथं आलो होतो 1992ला ऑगस्टमध्ये. मला भयानक परिस्थिती होती. बॉम्बस्फोटचे संजय दत्त वगैरे पकडले गेले होते. त्या रेल्वेत कधी काय होईल, कधी उडवून काही सांगता येत नव्हतं. मग आम्ही पाहावं आपल्याच तर घरी एवढं मोठं आहे, आपले जर मजुरं हे आपण चाललं इथं 10 जणांना घासून राहिलो, 5 जणांना घासून राहिलो. कधी मर तरी सांगता येत नाही. फोन नव्हते, काही नव्हते. तारवर चालू राहत होतो. काही लँडलाईन नव्हतं, काही नव्हतं. पण ते योगायोगानं मग इथं आलं, तिथं माहीत पडलं की बा आता इथं जागा निघणार आहे, असं आहे तसं आहे. आणि मग इंटरव्ह्यू वगैरे झाले. मला योगायोगानं इंटरव्ह्यू द्यायचं काम नाही पडलं, कारण माझा जॉब थोडासा माझ्या वडिलामुळं लागूनच होता. त्या इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये नाव येऊन गेलं. आणि BE कोणी खेड्यापाड्यानं त्या काळात कोणी करत नव्हतं. कोण करणार आहे, इथं यायला जागा सोय नव्हती. तर त्या सातेबळ फाट्यापासून टायर रोड नव्हता, बोल्डर होता. म्हणजे बोल्डरचाच रस्ते होते. तर आता आपल्याच गावातलं काम आहे, भेटून जाते. नोकरी स्वीकारली आणि योगायोगानं आपलं भुईखेळ भेटलो. तर 92पासून मग जॉईन झालो. उलेमाले सर, उमेकर सर हे हॉर्टिकल्चरसाठी. मी आणि एक नागदिवे सरचा मुलगा होता, ते आम्ही ऑटोमोबाईलसाठी. ही हायस्कूल, ज्युनियर कॉलेज ह्या आम्हाला गेलोच नव्हते. भाऊसाहेबाचा कार्यक्रम आहे, पत्रिका छापल्या जाय, आम्ही वर्गणी देत होतो. पण आमचे ते काही बा शिक्षण प्रतिनिधीचं नाव नाही किंवा विद्यार्थी प्रतिनिधीचं नाव नाही. असं आलं, ते लक्षात येलं अन्याय होऊन राहिले, अन्याय होऊन. संघर्ष चालू झाला. मग का बा काय नाही. तर 2-3 वर्षात आम्हाला कुठंतरी अस्तित्व निर्माण करता आलं. अस्तित्व निर्माण केल्याशिवाय तुम्हाला कोणीही विचारत नाही, तुम्ही कुठेही पहा. तर ते आपलं काहीतरी आहे बा, आम्ही याचा घटक आहो, आपलं सगळं युनिट एक आहे हे समजून घ्या आम्हाला बा. आम्ही तर कधी समजलं नाही की हायस्कूल वेगळं आहे, ज्युनियर कॉलेज वेगळं आहे आणि MCC वेगळं आहे. सगळं आपण एकच आहोत. भाऊसाहेबाची संस्था आहे. आपण पुण्यवान आहोत की आपल्या संस्थेत, भाऊसाहेब संस्थेत आपण काम करून राहिलो. शिक्षक जर मी दुसऱ्या संस्थेत राहिलो असतो तर काहीच किंमत नसती राहिली. सिंगल मॅनेजमेंटमध्ये हालच आला आहे किंवा दुसरी कोणत्या संस्था. पण भाऊसाहेब हे पुण्यात्मा आहे. त्यांच्या संस्थेत आपण एक आपल्याला अपॉइंटमेंट मिळाली, संधी मिळाली काम करण्याची, त्याचं कुठंतरी आपल्याला देणं लागतं. या हिशोबाने ते काम होत गेलं. म्हणजे काही असे फार मोठे प्रयत्न करायला लागले. ते तुमच्या आमच्यातूनच सगळं एकमेकाला प्रत्येकापासून शिकण्यासारखं आहे. वाकुळे सर जे म्हणतात ते वक्तशीरपणा म्हणतो. तर त्यांच्यापासून मी शिकलो. कारण मी एकाच एरियात राहतो. आम्ही भरपूर वेळा मोटरसायकलने अपडाऊन केला आहे. वाकुळे सरनं मी अमरावती जेव्हा 4 व्हीलर घेतली नव्हती तेव्हा आम्ही मोटरसायकल पल्सर घेतली होती. पल्सरनं आम्ही 50 मिनिटात पोहोचत जाऊ. वाकुळे सर म्हणजे कानाला झाकून घेता, सर मला काहीच नको, तुम्ही फक्त तुम्ही डोळे बंद करा, मला फक्त पकडून ठेवा, मी बरोबर नेतो. म्हटलं बरोबर नेणं बरोबर. तर हे म्हणजे रिअल कंडिशन आहे. 1-2 वेळा असे प्रसंगही घडले होते, पण ते जाऊ द्या. तर असं ते चालत गेलं. कोर्ट कचेऱ्या होऊन गेल्या. 92ला जॉईन झालो. 93ला मॅनेजमेंट बदलली, आम्हाला काढून टाकण्यात आलं. मग कोर्ट औरंगाबाद ट्रिब्युनल, इथून होतं स्कूल ट्रिब्युनल औरंगाबादला होतं, तिथं केस चालली. तिथून मग आमच्या विरोधात निकाल लागला. मग हायकोर्टात गेलो आम्ही नागपूर, तिथून स्टे मिळवला. मग पुन्हा ते केस पुन्हा ट्रिब्युनल मग अमरावतीला आला. अमरावतीला केस चालली. तिथं म्हणजे पैसा देऊन त्यांनी काहीतरी केलं वाटते. मग आम्ही पुन्हा अजून हायकोर्ट, हे कोर्ट कचेर काही भरपूर शिकून गेलो आम्ही सगळे. त्याच्यातून आम्ही मुरून निघालो आहे. 2009पर्यंत चाललं हे आमचं. म्हणजे 92 ते 2009पर्यंत आम्ही 2009ला मग सेटल झालं. ते जिंकलो नाही. संस्थेनं केस मागे घेतली, कारण यांच्या 20-20 वर्षात सेवा झालेला आहे बा. आणि भरपूर लोक होते. याचं कुठं जायचं बा, ते क्वालिफिकेशन बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पगार चालू आहे. शेवटी यांना विनाकारण त्रास दिला जाईल बा, म्हणून आम्हाला त्यांनी केस मागे घेतली. त्यानंतर आम्ही परमनंट झालो. मग आमचे सगळे लाभ वगैरे सगळे मिळाले आम्हाला.
तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की जरी पहिली बिल्डिंग तिथं होती, HMला तिथं दूर पडत होतं, त्यानंतर बिल्डिंग इथं आली, पण जे काही समजा आमचा जो विभाग होता, आमचा एक काळ होता, म्हणजे असं म्हणा की कोरोनाच्या अगोदरचा काळ, भरपूर काळ गाजवला आम्ही. आमच्यासारखी शिस्त कुठं नव्हती सर. तुम्ही विचारून पाहा जुन्या लोकांना, आमचे विद्यार्थी उभं राहत सर बिलकुल ड्रेस, त्याला आयडेंटिटी कार्ड, 2 लाईन मुलीच्या, 2-3 लाईन पोराच्या, बिलकुल पेअरला हजर. काम म्हणजे काम. आपले खांडेकर सर वगैरे त्या काळात, विके सर, खांडेकर सर, RR कडू,